हमने कोरोना के समय में वर्क फ्रॉम होम की, ऑनलाइन मीटिंग्स की, वीडियो कॉन्फ्रेंस की और हमें आदत भी हो गई थी। आज समय की मांग ऐसी है कि उन व्यवस्थाओं को हम फिर से शुरू करें तो वो देश हित में होगा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल वर्क फ्रॉम होमचं आवाहन केलं आणि लोकांना अक्षरशः कोविडचा काळ आठवला। अमेरिका इराणच्या वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या। या पार्श्वभूमीवर मोदींनी भारतीयांना पेट्रोल डिझेलचा वापर जपून करण्याचं आवाहन केलं। कोरोना काळात जसं वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन मीटिंग्स आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर झाला तशाच पद्धती पुन्हा वापरण्याची सूचनाही त्यांनी केली। मात्र आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, देशात पुन्हा कोविड सारखं वर्क फ्रॉम होम युग सुरू होणार का? कंपन्यांना याचा फायदा होईल की तोटा? आणि खरंच यामुळे पेट्रोल डिझेलची बचत होईल का? या सगळ्यांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। हैदराबादमधील कार्यक्रमात बोलताना काल पंतप्रधान मोदी म्हणाले की भारतानं आयात होणाऱ्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर अत्यंत संयमाने करायला हवा। त्यांनी सार्वजनिक वाहतूक, कारपुलिंग, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आणि शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारण्याचं आवाहन केलं। साथियों, हमने कोरोना के समय में वर्क फ्रॉम होम की, ऑनलाइन मीटिंग्स की, वीडियो कॉन्फ्रेंस की, ऐसी अनेक व्यवस्थाएं विकसित की और हमें आदत भी हो गई थी। आज समय की मांग ऐसी है कि उन व्यवस्थाओं को हम फिर से शुरू करें तो वो देश हित में होगा। वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फ्रेंसेस, वर्चुअल मीटिंग्स, इनको हमें फिर से प्राथमिकता देनी है। साथियों, आज जो संकट है उसमें हमें विदेशी मुद्रा बचाने पर भी बहुत जोर देना होगा। हा कोणताही सरकारी आदेश नसून परिस्थितीनुसार दिलेला राष्ट्रीय हिताचा सल्ला आहे। त्यामुळे आता हा प्रश्न प्रकर्षाने उभा ठाकलाय की वर्क फ्रॉम होम पुन्हा अनिवार्य होणार का? सध्या तरी याचं उत्तर नाही असंच आहे, कारण केंद्र सरकारने या संदर्भात कोणताही आदेश जारी केलेला नाही। म्हणजेच सर्व कंपन्यांना बंधनकारकपणे कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितलेलं नाही। मात्र ज्या क्षेत्रामध्ये काम पूर्णपणे संगणक आणि इंटरनेटवर आधारित आहे, जसे की IT, BPO, डिजिटल मार्केटिंग, मीडिया आणि कन्सल्टिंग, तिथे कंपन्या खर्च कमी करण्यासाठी पुन्हा हायब्रिड किंवा वर्क फ्रॉम होम मॉडेलचा विचार करू शकतात। मात्र उत्पादन उद्योग, कारखाने, रिटेल, दुकानं, हॉस्पिटल्स, वाहतूक, बांधकाम आणि सरकारी प्रत्यक्ष सेवा यामध्ये वर्क फ्रॉम होम शक्यच नाही। आता या वर्क फ्रॉम होमचा कंपन्यांना फायदा होईल का? तर होय, अनेक कंपन्यांना याचा थेट आर्थिक फायदा होऊ शकतो, कारण कर्मचारी कार्यालयात कमी आल्यास वीज खर्च कमी होतो, कार्यालयीन देखभाल खर्च घटतो, प्रवास भत्ते कमी होतात, कॅन्टीन आणि सुविधा खर्च घटतो। मोठ्या IT कंपन्यांनी कोविड काळात कोट्यवधी रुपयांची बचत केली होती। हा झाला फायदा। मग कंपन्यांना तोटा काय असेल? वर्क फ्रॉम होमचे जसे फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत। टीम मधील संवाद कमी होतो, नवीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण कठीण होतं, डेटा सुरक्षा आव्हानं वाढतात, उत्पादकतेवर काही ठिकाणी परिणाम होऊ शकतो। म्हणून अनेक कंपन्या पूर्ण वर्क फ्रॉम होम ऐवजी हायब्रिड मॉडेलला प्राधान्य देतात। वर्क फ्रॉम होममुळे कर्मचाऱ्यांना मात्र मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळालं। त्यांचा रोजचा प्रवास टळतो, पेट्रोल आणि वाहन खर्च कमी होतो, वेळ वाचतो, कुटुंबासाठी अधिक वेळ मिळतो, ताण कमी होतो। उदाहरणार्थ मुंबई, पुणे, बेंगळुरू सारख्या शहरात रोजच्या प्रवासावर हजारो रुपये खर्च होतात, तो खर्च थेट वाचू शकतो। असं असलं तरी काही कर्मचारी काम आणि वैयक्तिक आयुष्य यात समतोल राहत नसल्यानं वर्क फ्रॉम होम नको असल्याचं। पण वर्क फ्रॉम होम सुरू झालं तर मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलची बचत होईल। जर लाखो कर्मचारी आठवड्यातून काही दिवस घरून काम करू लागले तर रोजच्या प्रवासातील वाहनांची संख्या कमी होईल, ट्रॅफिक घटेल, पेट्रोल डिझेलचा वापर कमी होईल आणि प्रदूषण सुद्धा कमी होईल। कोविड काळात देशभर इंधनाच्या वापरात मोठी घट झाली होती। भारतासाठी इंधन बचत यासाठीच महत्त्वाची आहे, कारण भारत आपल्या गरजेपैकी इंधनाचा मोठा हिस्सा आयात करतो। तेल महाग झालं की आयात बिल वाढतं, डॉलरची मागणी वाढते, रुपया कमकुवत होतो आणि परिणामी महागाई वाढते। इंधन बचत म्हणजे देशाच्या परकीय चलन साठ्यावरचा दबाव कमी करणं। इंधनाचा वापर कमी झाल्यास
अर्थव्यवस्थेवरील दबाव काही प्रमाणात कमी होऊ शकतो. देशात कोविडसारखा सक्तीचा वर्क फ्रॉम होम लगेच सुरू होण्याची शक्यता नाहीये. मात्र IT किंवा सेवा क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी याचा विचार करायला हवा. जर कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम स्वीकारलं तर भारतासाठी येणारं संकटकाळ सुसह्य होऊ शकतं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.